श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ. तर आजचा म्हटलं तर हा दिवस कालचाच आहे. म्हणजे कालच्या व्हिडिओमधला जो अर्धा भाग राहिलेला होता तो ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. कारण खूप मोठा व्हिडिओ झाला होता आणि पुढे देखील तुम्हाला पाहण्यासारखं खूप काही होतं. म्हणून मग एकाच व्हिडिओमध्ये करणं शक्य नव्हतं, म्हणून मी 2 व्हिडिओ बनवले. इथे बघा सगळं फरशी वगैरे माझं सगळं पुसायचं चालू आहे. कपाट वगैरे, फ्रीज वगैरे सगळं आठवड्यातून एकदा पुसायचं असतं. तर मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे सगळंच घर मला स्वच्छ सगळं पुसून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्याने. त्यामुळे कसं घरामध्ये कोणतीच निगेटिव्हिटी किंवा नजरदोष होत नाही. घरामध्ये भांडणं किंवा ताणतणाव काय तर असतंच प्रत्येकाच्या घरामध्ये छोटं मोठं. तर त्यापासून आपली सुटका होते. तर रोज फरशी पुसताना तुम्ही मीठ टाकला तरी देखील काही हरकत नाही. पण रोज तुम्हाला जर जमत नसेल किंवा काही कारणाने राहून जात असेल तर आठवड्यातून एकदा कंपल्सरी मीठ टाकून फरशी पुसून घ्यायची. तर आता इथे मधल्या खोलीतलं सगळं बेडवरचं सगळं आवरून घेते. सगळं पसारा वगैरे माणूस शाळेला जाताना सगळे कपडे वगैरे तसंच टाकून जातो. मग सगळं काढून बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित करायचं असतं. तर सगळा पसारा मी व्यवस्थित लावून घेते. आणि इथं काय झाले बघा, मधल्या खोलीतला दरवाजा उघडा असल्यामुळे सगळा उजेड आत आलेला आहे. त्यामुळे खूपच सगळं पांढरं दिसत आहे. तर हे बघा, हे आहेत आम्ही बाहेर फिरायला वगैरे गेलेले किंवा आम्हीचं जेव्हा गेट टुगेदर झालेलं होतं तेव्हाचं फोटो. तर भरपूर फोटो आहेत असे. तर हे 2 बघा, माणूस काय करतो घरी असला, सुट्टी असली की हे अशी फोटो काढून बघत बसतो आणि असं खालीच टाकून दिलं आहे. त्याला खूप आवडतं फोटो बघायला. सगळे फोटो सारखं असं काढून बघत असतो. भरपूर फोटो आहेत, तुम्हाला एक दिवस मी दाखवीन. खूप छान असे फोटो आहेत. तर इथे बघा, हे आहूंची कपडे आहेत, ती इस्त्रीला द्यायची आहेत. त्यामुळे मी फक्त पॅन्ट आहेत तर त्या पिशवीमध्ये भरून ठेवते. म्हणजे मग भरून ठेवलं असलं की ते सकाळी चालले की लक्षात होतं द्यायला. पिशवी भरून ठेवली की तर मी इस्त्री मारण्यासाठी देते. पहिला घरीच मारत होते मी इस्त्री, पण शॉप घातल्यापासून मग घरी मारत नाही इस्त्री, बाहेरच देते प्रेस करायला. तर आता ही एकदम मागची खोली आहे जिथे गौरी अभ्यासाला बसते. ती खोली आता झाडून वगैरे पुसून घ्यायची आहे. तर सगळ्याच खोल्या मी आज झाडून पुसून घेतल्या आणि मिठाच्या पाण्याने पुसून देखील घेणार आहे. तर आता नुकतीच घंटागाडी पण आलेली आहे. तर मी सगळा कचरा वगैरे सुद्धा टाकून घेतलं. तर आज सगळंच घर स्वच्छ झालं म्हणायचं. तर आता कपडे वगैरे जी कालची होती ती बाहेर सुकत टाकली होती ती काढून घेते. कारण काल दिवसभर खूपच बारीक पाऊस पडत होता. त्यामुळे वरती कट्ट्यावरती पत्र्याच्या खालीच मी कपडे घातले होते. तिथं मग इतकी काही जास्त सुकत नाही. पाऊस सारखा असला की थोडी ओली राहतात. त्यामुळे ऊन पडले म्हणून मी परत खाली आणून घातली होती. तर ते आता काढून घेते. तर परत आले बघा चप्पलांचा नंबर. तर मागच्या 15 दिवसाआधी सगळे चप्पल मी धुवून ठेवले होते. आवूंचेच फक्त 2 धुवायचे राहिले होते. आणि परत मग कुठतर बाहेर इकडे तिकडे जाऊन मग घालून परत मग बाहेर काढून ठेवलेत नवीन चप्पल. तर आता पुन्हा मी सगळे धुवून ठेवते. ते घरी असलं की ही सगळी कामं अशी पडतातच. तर आता सगळे चप्पल धुवून ऊन पडले तोपर्यंत सुकायला ठेवते.
तर बघा, सोबतच मी कपडे देखील धुवून घेते. तर पहिला घेतलेला आहे मी पाय पुसतीलं पोतं म्हणजे जे धान्य वगैरे भरून ठेवतात ना, तसली पोती सुती. खेड्यामध्ये काय होतं, चिखल वगैरे जास्त असतो, त्यामुळे पाय पुसण्यासाठी अशी पोती जास्त वापरले जातात. पोती देखील आहेत आणि डोरमेट देखील आहेत, पण पाय पुसणी जास्त सोयीची किंवा उपयोगाची वाटतात. त्यामुळे मी पोतं पहिला धुवून उन्हात घालते, कारण ऊन पडले त्याला वाळायला थोडा वेळ लागतो. बाकीचे कपडे मी नंतर धुणार आहे. तर आता इथे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे. तर आता आज घरीच आहे, तर म्हटलं सीताफळं काढून घ्यावीत, कारण भरपूर सीताफळं लागली. सगळी उंचावरती अशी आहेत, त्यामुळे पायाखाली खुर्ची घेऊन मी आणि गौरी सीताफळं काढून घ्यायला लागले. तरी भरपूर सीताफळं निघली, पण अजून जितकी मी सीताफळं काढली तितकी अजून निघली ती इतकी आहेत, पण हातालाच येत नाहीत. आणि चारी बाजूने असं सगळं झुडपं झालेले आहेत की त्यामुळे काढायला सुद्धा येत नाही. फक्त ह्या 2 साईडमधूनच काढायला येतं. तिकडच्या साईडला तर सगळं रानातलं झुडपं वगैरे आलेले आहेत, उंच तणकाट, त्यामुळे काही काढता येत नाहीत. तर बघा, आम्ही किती सीताफळ काढलेले आहेत. हे पिकले का काय? आज झाडाची मी सीताफळ एवढी तोडले, तुम्हाला दाखवते. आणि आज बघा सोमवार आहे, आज गेलेला आहे, त्यामुळं आज आहे माझी सुट्टीच म्हणा. तर सुट्टी असली की ढीगभर कामं असतात, ढीगभर म्हणा, बुट्टीत काय मावणार नाही, ढीगभर कामं असतात घरात. तर आता तुम्ही पाहिला तर तुम्हाला दाखवते मी माझी काय काय कामं आहेत. आता आज दिवसभराचं रुटीन. एकदा शॉपकडे जायचं म्हटलं की सगळं पटपट 10 वाजेपर्यंत आवरून होतं, पण घरी असलं की एक इतकी कामं निघतात की आता. तर आता मी तुम्हाला सगळी कामं दाखवलीत माझी काय झालीत, अजून थोडी करायची आहेत. तर शॉपवर जायचं असलं की कसं 10ला म्हणजे सगळं आवरतं, पण आता सुट्टी असली की बघा एक असं काम निघतात. त्यात लाईट गेले त्यामुळे गरम देखील खूप व्हायला लागले. तर बघा, ही एवढी सीताफळं काढलेली आहेत, तर त्यातली किती पिकलेत ते बघूया. तर हे पिकलेलं आहे, कच्चं आहे, फक्त ही पाडाला आलेली आहे. तर अशी पाडाला आलेली कशी ओळखायची आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. तर असं सीताफळाला बघा, अशा लालसर लाईनी आल्या की हे सीताफळ पाडाला आले. हे ठेवलं की काढून मग पिकतं. तर हे पण बघा कच्चं आहे, हे पण कच्चंच आहे. आणि हे बघा पिकून असं झालेलं आहे झाडावरच. बहुतेक चिमणीने खाल्ले, तर मी तिथं टाकून देणार आहे चिमण्यांनाच, तर चिमण्या खाऊ देत. तर ही 2 बघा पिकलेली आहेत. तर ती एक गौरीला आणि मला. मानस काय शाळेला गेलाय, असं पण तो काही इतका आवडीनं खात नाही, आम्ही दिलं तरच खातो. तर ही इतकी सीताफळं निघलेली आहेत आणि ही 2 आहेत ती पिकलेली आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.